नाशिक पंचवटी सिटीमधील खूप सुंदर असं हे मंदिर आहे। हे मंदिर स्वामी नारायण मंदिर आहे। पंचवटीमध्ये हे मंदिर नवीनच झालेलं आहे आणि खूप छान असं हे मंदिर बनवलेलं आहे। प्रत्येक वस्तू इथली प्रत्येक आखीव रेखीवपणा खूप सुंदर आहे। हॅलो नमस्कार सर्वांना, मी नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये बघा हे खूप छान मंदिर आहे आणि हे स्वामी नारायण मंदिर आहे। तर हे मंदिर कसं आहे मी पूर्ण तुम्हाला दाखवत आहे। तर मंदिर संपूर्ण बघा। नाशिकमध्ये गोदावरी नदी आहे, रामकुंड आहे आणि याच्या बाजूला जो तपोवनाकडे रस्ता जातो, ज्या ठिकाणी 14 वर्ष सीता आणि प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी वनवास भोगला होता, तो हा सर्व परिसर आहे। आणि या परिसरामध्ये खूप छान असं सुंदर मंदिर आहे। हे स्वामी नारायण मंदिर आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मंदिर, त्याचा परिसर, आतील गाभारा आणि इथे असलेल्या देवांच्या मूर्ती सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही देखील स्वतः या मंदिरात असल्याचा अनुभव तुम्हाला होणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर नाशिक सिटीमध्ये हे खूप छान मंदिर आहे। तर हे मंदिर देखील तुम्ही बघा। आणि तुम्हाला जर का नाशिक सिटीमधील आणखीन देवतांचे मंदिर बघायला जर का आवडत असेल तर आपण या मंदिरांचे देखील ब्लॉग करून आपल्या चॅनलवर टाकू। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। या ठिकाणी बाहेर लक्ष्मण आहे आणि झोपडीमध्ये एक हरणाचं पिल्लू दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्र हे दोघे बसलेले दाखवलेले आहे आणि ही एक छोटीशी झोपडी दाखवलेली आहे। माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्र यांनी 14 वर्षाचा जो वनवास पंचवटीमध्ये जो केला होता, तोच हा परिसर आहे, तीच ही पंचवटी आहे आणि तोच हा तपोवनाचा जाण्याचा मार्ग आहे। त्यामुळे त्यांचं देखील इथे एक छोटंसं देखावा त्यांनी दाखवलेला आहे। यानंतर या ठिकाणी बघा एक छान सुविचार त्यांनी लिहिलेला आहे। जसं की जो रावण असतो 10 तोंडाचा, तर इथे 10 प्रकारची त्यांनी चित्र मुखवटे काढलेले आहेत आणि प्रत्येकाच्या खाली 10 प्रकारच्या वासनेचे गुणांची नावं त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांनी या 10 चित्रांखाली 10 वाईट गुण दिलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मुझे पाना होगा तो तुम्हाला या 10 गोष्टींचा त्याग करावा लागेल, तेव्हाच तुम्ही मला मिळवू शकतात। त्यानंतर बघा आजूबाजूला खूप छान असा हिरवळ परिसर त्यांनी केलेला आहे आणि आता आपण पुढे पाहणार आहोतच, तर पुढे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। तुला पाहिजे का? बरोबर आहे। यानंतर इथून आपल्याला वरती मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत। आपण या स्टेप चढून जाणार आहोत। तुम्ही पाहू शकतात इथं ह्या ज्या पायऱ्या आहेत या देखील खूप छान अशा पद्धतीच्या त्यांनी तयार केलेल्या आहेत। यानंतर देखील वरती दुसऱ्या मजल्यावर त्यांनी वरती खूप छान असा परिसर त्यांनी तयार केलेला आहे। बसायला जागा आहे, फोटो काढायला खूप छान जागा आहे। त्यानंतर मध्ये एक पाण्याचा त्यांनी कारंजा दाखवलेला आहे। त्यानंतर आजूबाजूला काही देवतांची त्यांनी फोटो लावलेले आहेत, काही माहिती त्यांनी इथं लावलेली आहे। आणि त्यानंतर
बघा इथं सर्वात वरती आपल्याला अजून पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती हे मंदिर आहे. तर हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. खूप छान असं हे मंदिर आहे. जसं आपण अयोध्येमध्ये जातो, रामाचं मंदिर बघतो, तसंच सुंदर हे मंदिर आहे. चालतीये. आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघितला. आता आपण इथून मंदिर बघणार आहोत आणि मंदिराच्या आतमधला परिसर बघणार आहोत. खूप छान मंदिर आहे, आतला परिसर पण खूप छान आहे. तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मंदिर कसं वाटलं, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा नाशिक सिटीमध्ये पंचवटीमध्ये हे स्वामी नारायण मंदिर आहे आणि आतमधून खरंच खूप छान असं हे मंदिर केलेलं आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणात असते. तर व्हिडिओ तुम्ही हा कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. इथून आतमध्ये गाभाऱ्याचा भाग आहे आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत.
Hello,